देव असतो की नाही, हा आपल्या भक्ताला आलेला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मंडळी स्वामींचा एक भक्त अगदी श्रीमंत असतो. त्याच्या घरातून सगळेजण स्वामींची भक्ती करतात, स्वामींना मानतात, पण तो काहीच मानत नव्हता. त्याला सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. त्याच्या घरातले सगळेजण स्वामींची मनापासून भक्ती करत, परंतु ते स्वामींच्या अगदी कधी पायास देखील पडत नसे. परंतु आपण म्हणतो ना, जेव्हा स्वामींना आपल्या आयुष्यात यायचं असेल ना, तर आपल्याला नाही स्वामींकडे जावं लागत, स्वामी स्वतःहून आपल्या आयुष्यात येतात. आणि तसाच हा प्रकार या भक्ताच्या बाबतीत घडलाय. तर चला मग मी तो तुमच्यासोबत शेअर करते. तर एक मुलगा रोज त्याच्या घरातली सेवा करत असत, परंतु कधी तो स्वामींच्या पाया देखील पडला नाही. तर त्याला एका रात्री अचानक सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर झोपतात, पण मात्र त्याला झोप येत नाही. सगळेजण बिनधास्त अगदी छान झोपलेले असतात. तो 1 वाजतो, 2 वाजतो, 3 वाजतात, तरी देखील त्याच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याचं मन खूप अस्वस्थ झालेलं असतं. शेवटी त्याच्या मनात विचार आला की आपण गाडी घेऊन जरा बाहेर चक्कर मारून येऊ. मग तो गाडी काढतो आणि रस्त्याने जातो. तेव्हा त्याला स्वामींचं एक मंदिर दिसतं. मनात विचार येतो, म्हणून म्हणतो चला आपण मंदिरात तरी जाऊन दर्शन घेऊन येऊ. तो कधीही त्या मंदिरात गेलेला नसतो, कधीही मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेत नाही. तर काय झाले, अचानक त्याचे पाय मंदिराकडे वळाले आणि तो मंदिरात जाता क्षणी त्याला एक घुंगडी घेतलेला एक गरीब मनुष्य दिसतो. तर तो मनुष्य त्याच्याकडे बघतच राहतो आणि खूप रडत असतो. त्यावेळेस तो त्या मनुष्याला विचारतो, काका तुम्हाला काय झाले, तुम्ही का रडताय तितके? तर तेव्हा तो मनुष्य त्याला सांगतो की बाळा, माझी बायको आणि मुलगा खूप आजारी आहे, परंतु त्यांना उपचार करायला देखील माझ्याकडे काहीच पैसे नाहीये. त्यांना मी कसे वाचू, मला काहीही सुचत नाहीये. म्हणून मी आज इथे मंदिरात येऊन स्वामींकडे साकडं घालतोय. मला खूप मनात विचार येत आहे, मी काय करावं, मला काही सुचत नाही. तर त्या व्यक्तीला पाहून तो मुलगा त्याला सांगतो की काका तुम्ही घाबरू नका. त्याच्या स्वतःच्या गळ्यातली तो चेन काढून देतो आणि खिशात असलेले पैसे देखील काढून देतो आणि म्हणतो, काका हे पैसे घ्या आणि तुम्ही त्यावर उपचार करा, आणि अजूनच काही मदत लागली तर नक्कीच मला कॉल करा. तर त्यावेळेस तो मनुष्य खूप समाधानी होतो आणि म्हणतो, बाळा आज तर बाळा तुझे तर खूपच उपकार झालेत माझ्यावर. स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच एकटे टाकत नाही आणि सोडतही नाही. तर बघा मंडळी, हे बघून फक्त आजपर्यंत तर मी फक्त ऐकले होते, परंतु प्रत्यक्षात आज अनुभवले. जो मुलगा नास्तिक होता, तो कधी देवाला मानतही नव्हता, तर तो आज स्वामींच्या मठामध्ये गेला आणि बघा कसा आस्तिक झाला आणि त्याला कळाले की खरंच स्वामी आहे. म्हणजे तो व्यक्ती एक स्वामींच्या रूपामध्ये त्याला भेटलेला होता. तर बघा स्वामींनी कसे त्याला आस्तिक बनवले. तर म्हणतात ना की देवाच्या मनात असेल तर नास्तिकही कसा आस्तिक होतो बघा. तर स्वामीनेच त्याला आज भक्ती करायला भाग पाडले आणि तेव्हापासून तो अगदी मनापासून स्वामींची सेवा करायला लागला. स्वामींना तो शरण गेला की स्वामी आजपर्यंत मी खूप नास्तिक होतो आणि आज तुमच्या माध्यमातून मला देव कळाला. मी आजपासून तुमची मनापासून भक्ती करेल. तर मंडळी, स्वामींची मनापासून भक्ती करा आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण जर स्वामींची भक्ती केली तर स्वामी सदैव आजही आपल्या पाठीशी उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला स्वामींचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि स्वामींचे असेच नवनवीन अनुभवयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.